AI मुळे IVF होणारे चेंज. इनफर्टिलिटी जेव्हा असते तर सगळ्यात पहिले आपण आधी कारण शोधलं पाहिजे की कशामुळे इनफर्टिलिटी आहे. टेस्ट ट्यूब मध्ये म्हणतात का तुम्ही जेंडर तुम्हाला समजू शकता. आयव्हीएफ म्हणजे काय तर इन विट्रो फर्टिलायझेशन. आता हे सोप्या भाषेत सांगायचं झालं अच्छा, म्हणजे हे असं असतं जसं तुमचं वय वाढतं तसं तुमची फर्टिलिटी कमी कमी होत जाते. नमस्कार, मी शिल्पा वानखेडकर. एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. लग्नानंतर सर्वात सुंदर स्वप्न कोणतं? तर बहुतेक जण म्हणतील आई बाबा होणं. खरंच हे स्वप्न किती सुंदर आहे, पण बऱ्याच कपलसाठी हे तेवढं सोपं नसतं. अनेक महिने, वर्ष, प्रत्येक महिन्याला वाट बघणं, प्रत्येक महिन्यासोबत एक टेस्ट आणि एक टेस्ट परत एक किरण आणि परत एक निराशा. बऱ्याचदा प्रश्न असतात, कधी गुड न्यूज, कधी आई होणार आहे. पण तुम्हाला माहिती का, हा एक प्रश्न एका स्त्रीला किती अश्रू, किती भीती आणि किती गिल्ट देतो, हे सगळं समजणं म्हणजे एक संघर्ष असतो. आज ह्याच विषयावर आपण बोलणार आहोत. हा विषय फक्त IVF बद्दल नाही, हा विषय आहे होप, सायन्स आणि अशी कपल्स बद्दल जे अजून हार मानलेले नाही. आणि ह्याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहे फर्टिलिटी एक्सपर्ट, गायनेकोलॉजिस्ट आणि हजारो कपलला किरण देणारे मिसेस पल्लवी उंटवाल. मॅम, तुमचं एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू मॅडम. मला इथे एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये बोलवल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. मी डॉक्टर पल्लवी उंटवाल. मी मागच्या 8 ते 9 वर्षापासून IVF एक्सपर्ट म्हणून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आणि तुम्ही जसं म्हणला की बऱ्याच जे आईंना हा प्रश्न विचारला जातो की आता गुड न्यूज कधी देणार, आणि त्याच्यामुळे त्यांना जी गिल्ट येते किंवा जे प्रेशर येतं, हे लिटरली जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा मी फील करते. तो त्रास मी समजू शकते आणि त्याच्यामुळे येस, इट इज रिअल. काय म्हणतात त्याला, ती एक खरी रियालिटी आहे, फेस नाही करत. येस, तो एक खरा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामधून मला असं वाटतं की प्रत्येक कपलना मी काढायचा प्रयत्न करावा. IVF म्हणा किंवा अगदी बेसिक फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणा, याच्याबद्दल बऱ्याच जणांना खूप मिथ्स असतात, खूप मिसकन्सेप्शन असतात, आणि तुमच्या या पॉडकास्टच्या निमित्ताने आय होप की आपण ते मिसकन्सेप्शन दूर करायचा प्रयत्न करू शकू. कपल्सला कुठेतरी नवीन आशा भेटेल, हे तर नक्कीच होईल. मॅम, पहिले म्हणजे प्रश्नच हा आहे की जसं आम्ही नॉन मेडिकल फील्ड मधला असतो, तर आमचं कसं असतं, जे पण आम्ही मेडिकल फील्डचा ते एक तर अफवा असते किंवा कुठून तरी भेटलेली इन्फॉर्मेशन, मग ती रॉ असो किंवा खरी असो. तर IVF म्हटलं का तर फर्टिलिटी असं म्हणजे ही कन्सेप्टच बऱ्याचदा एक्सेप्ट नाही होत का. एक बाई म्हटलं जर तिला कंटिन्युअसली किंवा व्यवस्थित पिरियड्स येत आहेत, तर फर्टिलिटी नाही म्हणजे हे काय असतं. फर्टिलिटी हा शब्द म्हणजे बऱ्याचदा समजतच नाही बायकांना. तर आपण पहिल्यांदा समजून घेऊ का आता सध्या इनफर्टिलिटी हे वाढलंय, नेमकी वाढलंय का अवेअरनेस वाढलाय? सो दोन्ही मी म्हणेन की अवेअरनेस पण वाढतो आहे आणि हा प्रॉब्लेम देखील वाढतो आहे. आता पहिल्यापासून आतामध्ये जे चेंजेस आपण बघतो की लग्नाचं वाढतं वय, बऱ्याच स्त्रियांना, पुरुषांना करिअर करायचं असतं. सो लग्नाचा जो निर्णय असतो तो लेट होतो. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅनिंग ही अजून उशिरा होते. तोपर्यंत मेनली फिमेलमध्ये 30 क्रॉस झालेलं असतं आणि जी बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात त्याचं टिकिंग सुरू होऊन जातं. म्हणजे इट्स ऑलरेडी देअर, पण 30s नंतर बायोलॉजिकल क्लॉक ही अजून थोडी फास्ट होते. म्हणजेच काय की अंडकोशातले अंडे हे कमी व्हायला चालू होतात वयानुसार, आणि त्याची क्वालिटी देखील कमी होते. अच्छा, म्हणजे हे असं असतं जसं तुमचं वय वाढतं तसं तुमची फर्टिलिटी कमी कमी होत जाते. येस, आणि ह्याचं अवेअरनेस बऱ्याच जणांना नसतं. सो आय कॅन टोटली अंडरस्टँड की येस, आपल्याला करिअर करायचं आहे, आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं आहे फायनान्शियली, जे प्रत्येकाने व्हायला पाहिजे. पण त्याच्या सोबतीला आपण फॅमिली पण जर आपल्याला करायची आहे तर त्याचाही विचार करून या दोन्ही गोष्टी आपण बॅलन्स केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, वर्क लाईफ बॅलन्स, तो कुठेतरी साधता आला पाहिजे. म्हणजे आता जेव्हा आपण म्हणतो ना, जेव्हा मुलगा मुलगी भेटतात का लग्नानंतर कसं करिअर किंवा आपलं मॅरेज लाईफ कसं असेल, तर त्यासोबत फर्टिलिटी किंवा तुमचं पॅरेंट्स लाईफ पण कसं असेल हे सुद्धा नक्की डिस्कस करायला पाहिजे. मॅम, मला हे जेव्हा तुम्ही सांगताय का जसं एज वाढतं तसं तुमची फर्टिलिटी कमी होते, तर मला हा प्रश्न जाणवला का, म्हणजे म्हणून त्या काही जेव्हा आपल्या आई आपण म्हणू का 17-18 मध्ये लग्न किंवा 14च म्हणा, म्हणजे कधी कधी फर्स्ट पिरियड पण येत नाही त्याच्या आत लग्न, मग त्यामुळे मला एवढं फर्टिलिटीचा प्रॉब्लेम नव्हता येत का? येस,
आपण बघतो की आता आपण वी बिंग अ 90s किड, आपले पेरेंट्स म्हणजे आता माझी आई ही मी जेव्हा झाले तेव्हा 20 वर्षाची होती. हो बरोबर. सो डेफिनेटली एज तेव्हा खूप कमी होतं प्रेग्नन्सीचं आणि त्याच्यामुळे फर्टिलिटीचे इश्यूज तेव्हा खूप कमी होते. अच्छा. आता ह्या सगळ्या गोष्टी एज रिलेटेड तर आहेच, प्लस अजून सांगायचं राहिलं की पोल्युशन, केमिकल्सचा नकळत कळत होणारा उपयोग, प्लास्टिक आपण किती वापरतोय वी डोंट नो. आपल्या शरीरामध्ये आता रिसेंटली स्टडीजमध्ये असं आढळून आलंय की माणसाच्या ब्रेनमध्ये आणि बाळाच्या प्लासेंटामध्ये देखील आता मायक्रोप्लास्टिक सापडतायत. सो त्याचा आपल्या एंडोक्रायनॉलॉजीवर आणि फर्टिलिटीवर खूप जास्त निगेटिव्ह इफेक्ट होताना दिसतो आहे आणि त्याच्यामुळे हे ऑन राईज आहे इनफर्टिलिटी. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आपण फक्त फर्टिलिटी नाही म्हटलं तर आपली लाईफस्टाईल आज बरेच डिसिजेसला आव्हान देते. आपण म्हणतोच आहे का लाईफस्टाईलच आज इतकी चेंज झाली, फास्ट फॉरवर्ड किंवा कमी वेळेत लवकर आपल्याला रिझल्ट पाहिजे, मग आपण मेडिकेशन म्हणू किंवा खाणं म्हणू, या सर्व गोष्टी खूप आहे. मॅम जसं तुम्ही म्हटलात का फर्टिलिटीचं पण लक्ष द्यायला पाहिजे मुला मुलींनी, तर फर्टिलिटीचं लक्ष देणं म्हणजे हे फक्त बायकांचं काम आहे का? म्हणजे फर्टिलिटी हे बायकांना कसं असोसिएट आहे आणि माणसांना कसं असोसिएट, मला डिफरन्स सांगाल आणि परिणाम पण सांगाल. फर्टिलिटी शुड बी कपल्स गोल. ओके, इट इज कपल्स काय म्हणतात त्याला, कंबाईन इफेक्ट. ओके, सो मेल फिमेल दोघांचे इक्वल कॉन्ट्रीब्युशन असतं. सो दोघांनी पण इक्वल एफर्ट्स घेतले पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपला जो समाज आहे याच्यामध्ये येस पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीला स्त्रीला फोकस केलं जातं किंवा टार्गेट केलं जातं की हा त्यांच्यामुळेच होतंय. आणि आजही माझ्याकडे असे कपल्स येतात की फक्त वाईफच्या टेस्ट झालेल्या असतात आणि हजबंडच्या टेस्टच झालेल्या नसतात. सो दे आर जस्ट फोकसिंग ऑन वाईफ की यांच्यामध्ये इनफर्टिलिटी फक्त वाईफमुळे असेल. आणि बऱ्याच वेळेस टेस्ट केल्यानंतर असं कळतं की 40 to 50% केसेसमध्ये मेल आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इनफर्टिलिटी. 30% केसेसमध्ये बोथ मेल अँड फिमेल आर रिस्पॉन्सिबल अँड अगेन 50% केसेसमध्ये फिमेल आर रिस्पॉन्सिबल. सो दोघांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन असतं आणि दोघांना इक्वली फोकस केलं पाहिजे या सिच्युएशन मध्ये. हा, म्हणजे असं बघताना किंवा समजताना असं वाटतं का जेव्हा प्रेग्नेन्सी येतो तेव्हा मेलचं फर्टिलिटीशी काही संबंधच नाही किंवा त्याच्या हेल्थशी काही संबंधच नाही. हे सर्व जे आहे ते डिपेंड कोणावर आहे, जर पूर्ण बाईवर किंवा वुमन्सवर डिपेंड आहे फर्टिलिटी, किंवा ती काय खाते किंवा तिची लाईफस्टाईल कशी, तिचं एज कसं, हे सर्व. पण ते बंधन इक्वली माणसांवर पण असतात. आता मॅम म्हणजे जसं आपण म्हणतो इनफर्टिलिटी आपण म्हणतोय, तर ते मेन्सच्या बाबतीत कसं असतं, सेम असं वुमन सारखंच का, जसं एज वाढतं तसं त्यांचं पण कमी कमी होत जातं? फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली, बट मेलमध्ये वयाचा इतका डिरेक्टली स्पर्म काउंट जे म्हणतो त्याच्यावर डिरेक्टली इतका इफेक्ट येत नाही. मेनली मेल्समध्ये आफ्टर 45 इयर्स स्पर्मची क्वालिटी जी आहे ती घसरायला चालू होते. एजचा तिथेही इफेक्ट येतो पण फिमेल इतका लवकर नाही. सो ते पण त्यांच्या लाईफस्टाईलच्या स्पर्मच्या क्वालिटीवर हा खूप जास्त ड्रास्टिक इफेक्ट दिसून येतो. जसं की स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, काही लोक टोबॅको चिविंग करतात, किंवा आता जसं आपण IT कपल जे मेनली बघतो ज्याच्यामध्ये कंटिन्यू त्यांचे सिटिंग अवर्स, लॉंग सिटिंग अवर्स असतात, दे आर सिटिंग फॉर लॉंग अवर्स विदाउट ब्रेक, किंवा कंटिन्यू लॅपटॉप युज करताय, मांडीवर ठेवताय, मांडीवर लॅपटॉप ठेवलं किंवा मोबाईलचे रेडिएशन तुम्ही घ्या किंवा अल्कोहोल, आणि याच्याने पण इफेक्ट होतो कुठेतरी मेन्सच्या फर्टिलिटीवर. मॅम जसं आपण बघतो का जिमला जातात माणसं किंवा आता बायका पण जातात आणि कुठेतरी प्रोटीन घेतात, तर ते प्रोटीन पण कुठेतरी इन्फर्टिलिटी वाढवतं का? प्रोटीनचं कंटेंट बेसिकली ते जे घेताय आहेत त्याच्यामध्ये कंटेंट काय हे बघूनच ते घेतलं पाहिजे. सो त्याच्यामध्ये जे अनवॉन्टेड कंटेंट जसं असतात, काही प्रोटीन सप्लिमेंट जे असतात त्याच्यामध्ये जर टेस्टोस्टेरॉन असेल तर आपल्याला माहितीये टेस्टोस्टेरॉन इज मेल हॉर्मोन, पण जेव्हा ते असं बाहेरून घेतलं जातं किंवा त्याचे इंजेक्शन घेतले जातात तर ते शरीरावर निगेटिव्ह इफेक्ट करतं. त्याचं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं आणि जे ऍक्च्युअली शरीरातलं हेल्दी टेस्टोस्टेरॉन आहे त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. तर त्यांनी मेनली पुरुषांमध्ये इनफर्टिलिटी वाढते, त्यांनी जे सेक्शुअल परफॉर्मन्स असतो तो अफेक्ट होतो. जो लिबिडो म्हणतात की जी इच्छा असते ती डिझायर कमी होऊन जाते, आणि स्पर्म काउंट आणि क्वालिटी ह्या दोन्ही अफेक्ट होतात. अच्छा, म्हणजे प्रोटीन आणि स्टेरॉइड जे म्हणतो याच्यात डिफरंट? येस, फक्त प्युअरली प्रोटीन पावडर असेल
तर येस, ते वापरण्यासारखं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर जे स्टिरॉइड, जसं मी टेस्टोस्टेरॉन बोलले, हे हॉर्मोन शरीरावर निगेटिव्ह इफेक्ट करतात. सो ते सप्लिमेंट्स घेणं कम्प्लिटली टाळलं पाहिजे. अच्छा. आणि जसं आपण म्हटलं का स्मोकिंग आणि अल्कोहोलचं पण होतं, पण आता बऱ्याचदा म्हणजे हा तर एकदम म्हणजे प्रत्येकाला माहिती का जसं तुम्ही कन्सिव्ह केलं तर तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोल नाही कन्सिव्ह. पण जेव्हा तुम्ही हे असं पण आहे का जेव्हा तुम्ही प्लॅनच करता का आता मला कन्सिव्ह करायचं, मग भलेही ते लगेच पुढच्या महिन्यात नाही पण 1 वर्ष मध्ये राहू, तर 1 वर्ष पण तुम्ही जसं हे स्मोकिंग आणि अल्कोहोल बंद केलं पाहिजे का? अगदी, म्हणजे आपण म्हणतो ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर त्याचाच इथे सेम प्रत्यय येतो की स्त्री आणि पुरुष यांचं जे स्त्रीबीज आणि जे स्पर्म्स असतात, शुक्राणू, हे याची सायकल ही 3 मंथ्सची असते. सो जेव्हा तुमची बॉडी प्रिपेअर होत असते प्रेग्नन्सीसाठी, तेव्हापासूनच तुम्ही हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवलं पाहिजे. जे मायक्रो एन्व्हायरमेंट शरीरातलं जे असतं ते हेल्दी असलं पाहिजे. आणि हे जे स्मोकिंग, ड्रिंकिंग या सगळ्या गोष्टींमध्ये खूप हाय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस बॉडीमध्ये वाढतो, ज्याच्यामुळे क्वालिटी अफेक्ट होते आणि जे नॉर्मल मेकॅनिझम असतं ते कुठेतरी सप्रेस होतं. आता मी एक टॉपिक बोलणार, ऍक्च्युली तो थोडा अनकॉमन आहे पण आता ओपनली बोललं पाहिजे. जसं आपण म्हणतो मास्टरबेशन, हे कॉमन आहे पण बऱ्याचदा आपण ते एक्सेप्ट करत नाही, तर त्याच्याने पण फर्टिलिटीवर कुठे इफेक्ट होतो का? ही पण एक मिथ आहे. सो मॅस्टरबेशननी डिरेक्टली फर्टिलिटीवर काही इफेक्ट होत नसतो. पण येस, जसं आम्ही आता इनफर्टाईल कपल जे आमच्याकडे येतात त्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही त्यांना नॅचरली ट्राय करायला लावतो, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की येस, यू अवॉइड मास्टरबेशन. आणि जेव्हा जेव्हा ही 2 इजॅक्युलेशन असतात त्याच्यामध्ये 1 ते 2 दिवसाचा गॅप ठेवला पाहिजे. बिकॉज बॅक टू बॅक जेव्हा ते स्पर्म्स इजॅक्युलेट होतात, इमॅच्युअर स्पर्म्स वाढतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. अच्छा, म्हणजे एक त्याचं एक लेवल किंवा कन्सिस्टन्सी त्या सर्व त्याच्यावर रिपीट त्याच्यावर अफेक्ट होते. मग हे दोन्हींच्या केसमध्ये वुमन्स आणि मेन्स, येस, इट स्टँड्स द सेम. इट इज अ मिथ. त्यांनी डिरेक्टली फर्टिलिटीवर असा काही खूप दुष्परिणाम होतो असं नाही. आणि तेच जर आपण म्हणतो का कोणी लोक जर जास्त पॉर्न्स बघतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मॅरिड लाईफवर जास्त इफेक्ट होतो किंवा सेक्स लाईफ कुठेतरी खराब होते आणि त्याच्यामुळे मग प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायला थोडा प्रॉब्लेम येतो, तर ते पण खरं आहे का खोटं आहे? हे मी बऱ्याच कपल्स मध्ये बघते की बिकॉज ऑफ दॅट अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन जास्त वाढतात आणि त्याच्यामुळे जे ऍक्च्युअली कनेक्शन असलं पाहिजे, जे एकमेकांमध्ये संवाद झाला पाहिजे, इमोशनल कनेक्ट असलं पाहिजे, विच इज रिलेटेड टू फर्टिलिटी अँड युअर फर्दर फॅमिली टुगेदर, तर तो कुठेतरी लॅक होऊन जातो. त्या एकमेकांमध्ये दुरावा तो वाढत जातो आणि त्याच्यामुळे फिजिकल रिलेशन, त्याची फ्रिक्वेन्सी जशी झाली पाहिजे ती होत नाही. सो त्याच्यामुळे येस, ते कुठेतरी अफेक्ट होतं. अच्छा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी लिमिटेशन असलं पाहिजे. मग जर तुम्हाला फर्दर जनरेशनसाठी जर तुम्ही प्लॅन करत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. आणि आता सध्या आपण बघतोय ना, कारण तुमचं एज्युकेशन होतंय, करिअर होते, तेव्हाच तुम्ही कुठेतरी 25+ असतात. त्यात तुमचं मॅरिड कपल तुम्हाला परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी जे स्ट्रगल, परत त्याच्यात कुठेतरी 5 ते 1 वर्ष जातात. म्हणजे युजली असं जर म्हटलं तर 30 to 35 हाच एज तुमच्याकडे वाचतो. त्यात पण कपल्सचं असं असतं 30 मध्ये लग्न करतात आणि 3 वर्ष आम्हाला नकोय, 4 वर्ष नकोय, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. मॅम, आता आपण हे तर सर्व ऐकलं का आपण काही म्हणजे ऍझ्युम केल्यानंतर फर्टिलिटीवर एक परिणाम होतो, पण जसं PCOS आपण बोलतो, तर PCOS मुळे कुठेतरी वुमेन्सला प्रेग्नन्सीला त्रास होतो का? येस. सो PCOS म्हणजे काय, की आता त्याला नवीन टर्मिनॉलॉजी पण आली आहे, पण PCOS म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, आणि त्याला नवीन टर्मिनॉलॉजी जी आली आहे ती आहे PMOS. सो बेसिकली याच्यामध्ये काय असतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स हा खूप जास्त प्रमाणात असतो. सो जी आपली मेन्स्ट्रुअल सायकल जी आपण म्हणतो, जी रेग्युलर असली पाहिजे, प्रॉपर ब्लीडिंग झाली पाहिजे, 28 डेज वगैरे, येस, सो ते अफेक्ट झालेलं असतं. सो नॅचरल रिदम अफेक्ट झाल्यामुळे जे आपल्या बॉडी मधलाच मेकॅनिझम आहे की वेळेवर ओव्ह्युलेशन होतं आणि जेव्हा ओव्ह्युलेशन होतं तेव्हा जर रिलेशन आले तेव्हा मग स्पर्म्स हे एग्स पर्यंत पोहोचतात आणि शरीरामध्ये प्रेग्नन्सी जी नॅचरली राहते त्या प्रोसेसला अडथळा येतो. आणि ती प्रेग्नन्सी पुढे जायलाही कुठेतरी जे मायक्रो एन्व्हायरमेंट असतो तो हेल्दी नाही राहत आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी नाही राहत PCOS मध्ये. मग PCOS हा क्युअर करण्यासारखा आहे ना, म्हणजे क्युअर होऊ शकतं ना? PCOS हा कंट्रोल होऊ शकतो. अच्छा. बिकॉज ती अंडकोशांची ठेवण आहे. ती जन्मापासून प्रत्येक स्त्रीला असते, म्हणजे ते जेनेटिक असू दे, आणि काही लोकांमध्ये एन्व्हायरमेंटल प्रीडिस्पोजिशन म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी अशा असतात की ज्याच्यामुळे
ती टेंडन्सी वाढून जाते. हं. सो ते आपण कंट्रोल डेफिनेटली करू शकतो विथ प्रॉपर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. हं. पण ते पूर्णपणे क्युअर असं होणं अवघड अवघड असतं. असतं. कारण बरोबर हॉर्मोन चेंजेस हे आपल्या मनावर नसतात, ते एज वाईज किंवा तुमच्या लाईफस्टाईल वाईज ते होत राहतात. Yes. पण माझं म्हणजे हे माझा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं का हॉर्मोन चेंजेस म्हणजे याची काही एज असते का मॅम? जसं मी का मला 35 पर्यंत मला काहीच वाटलं नाही. जसं 35 नंतर आता जसं म्हणतात का काही न किरकोळ गोष्टीचा जास्त हर्ट होणे किंवा अग्रेसिव्ह होणे एखाद्या गोष्टीवर किंवा एन्झायटी वाटणे, घाबरल्यासारखं वाटणं, त्याला एक एज डिस्क्रिमिनेशन जसं 35 नंतर. तर त्याचं तसं काही नसतं का? कोणा 20 मध्ये पण होऊ शकतं का पीसीओएस? हॉर्मोनल इम्बॅलन्स हे प्रत्येक एज ग्रुपमध्ये वेगवेगळ्या टाईपचे असतात अच्छा. आणि त्याचा रिस्पॉन्सही वेगवेगळा असतो आपल्या शरीराचा. जसं आता तुम्ही बोलले 35+ विमेन मध्ये मेनोपॉजचं जसं जसं एज जवळ येतं, इस्ट्रोजन नावाचं जे महत्वाचं जे फिमेल हॉर्मोन म्हणतो ते कमी होत जातं आणि त्याच्यामुळे बरेच दुसरे जे रिलेटेड हॉर्मोन्स असतात ते इम्बॅलन्स होतात. आणि त्याच्यामुळे चिडचिडपणा, इरिटेशन होणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रडू येणं, हे गोष्टी त्या एज ग्रुपमध्ये कॉमन असतात. पीसीओएस येस, यंग एज ग्रुपमध्ये हे कॉमनली दिसतं, पण आता इट इज नो मोर डिसीज ऑफ यंग एज. मिडल एज मध्येही बऱ्याच जणांना पीसीओएस रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात आणि ओल्ड एज मध्ये इतका त्याचा फरक नाही दिसत. आणि बऱ्याचदा आता आपण बघतो का जसं कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्या जातात इमर्जन्सीमध्ये किंवा त्यांनी कुठेतरी फर्टिलिटीवर होतो का इफेक्ट? कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल कुठली आहे त्याच्यावर ते डिपेंड राहतं. ओके, सो जे आय पिल आपण जे म्हणतो, जे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आहे ते बऱ्याच वेळेस फेल होतं. तर त्याचा उलटा इफेक्ट आहे की त्यांनी बऱ्याच वेळेस ऐकलं पण आहे. म्हणजे आता आपण भलेही जसं आपण कॉन्डम बद्दल बोललो तरी त्याचं पण 99.9% त्याचा रेशो 1% कुठेतरी ते पण फेल होतच. तर तसं याचं पण आहे. आणि पण त्याच्याने फर्टिलिटीवर होतं काही जसं तुम्ही जर लागोपाठ घेत असेल तर सतत? नाही, त्यांनी फर्टिलिटीवर असं डिरेक्टली काही इफेक्ट नाही होत. अच्छा. आणि ह्याच याच्यावर एक प्रश्न होता का, जसं बऱ्याचदा बायका असतात का काहीतरी धार्मिक कार्यक्रम आहे त्यामुळे कुठेतरी पिरियड्स आपली मंथली सायकल स्टॉप करण्यासाठी पिल्स घेतात, डायरेक्टली मेडिकलला जातात, मेडिकेशन घेऊन येतात का, त्या पिल्स घेतात का, आता मला 2 दिवस नको येते, त्याच्याने होऊ शकतं का कुठेतरी हा फर्टिलिटीचा त्रास? फर्टिलिटी ऍज सच डिरेक्टली त्यांनी अफेक्ट न होता त्यांचा हॉर्मोनल इम्बॅलन्स हा वाढतो. अच्छा. असं ओव्हर द काउंटर मेडिसिन न घेता मला असं वाटतं की डॉक्टरांकडे जाऊन आपण प्रॉपर डेज कॅल्क्युलेट करून ते घेतलं पाहिजे आणि ते रुटीनली नाही घेतलं पाहिजे. ती आपली नॅचरल प्रोसेस आहे, ती आपण आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी का बरं पोस्टपोन करावी? जेव्हा तुम्ही आपली जी सायकल डिस्टर्ब करत आहात तर येस, त्याचा कुठेतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स पुढे तुम्हाला दिसूनच येणार आहे आणि येस, मग ते कुठेतरी इनडायरेक्टली इन्फर्टिलिटी कॉज करू शकतं. होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर जास्त रिपिटेटिव्ह यूज करत असाल तर हॉर्मोनल चेंजेस जास्त वाढतील आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला प्रेग्नन्सीला त्रास होऊ शकतो. येस, आपण म्हणतो जसं अति तिथे माती, प्रत्येक गोष्ट एक लिमिट मध्ये असली पाहिजे. अननेसेसरी तुम्ही हॉर्मोन्स घेत असाल तर त्याचा इफेक्ट कुठेतरी निगेटिव्ह पण येतो. ह्या प्रेग्नन्सीमध्ये जर आपण म्हटलं तर एज पण कुठेतरी मॅटर करते. जसं आपण म्हणतो का, जसं तुम्ही मला आधीच सांगितलं का कुठेतरी आपण एज वाढते तर फर्टिलिटी कमी होत जाते. आणि तसंच वजनाचं पण आहे का मॅम? म्हणजे मी बऱ्याचदा ऐकतं का तुम्ही वजन कमी करा, आणि मी बघितलं पण आहे, म्हणजे जाड बायका असेल तर त्यांनी वजन कमी करायचं असेल तर त्यांनी कन्सिव्ह केलं आहे. म्हणजे आयुर्वेदानुसार अशा मी बायका बघितल्या आहेत. तर ते पण कुठे मॅटर करतं का आपलं वेट? वजन आणि पीसीओएस या जर गोष्टी सोबत असतील तर येस, वेट लॉस याच्यामुळे पीसीओएसचा जो आपण म्हणतो ना इफेक्ट हा कमी होतो. नॅचरलीच सायकल नॉर्मल व्हायला चालू होतात, नॅचरलीच ओव्ह्युलेशन पण बऱ्याच स्त्रियांना होऊन जातं. पण विदाउट पीसीओएस नुसतं वेट लॉस प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवता का? तर इतकं काही त्याच्यामध्ये फरक नाही पडत. हेल्दी आहे, म्हणजे बऱ्याचशा बायका हेल्दी असतात पण ते लगेच कन्सिव्ह होतात. सो त्याच्याशी काही डिरेक्टली रिलेशन नाही जर पीसीओएस इज नॉट अ रिझन. आणि येस, वेट लॉस करायलाच पाहिजे बिकॉज प्रेग्नन्सी मधले कॉम्प्लिकेशन्स वेट लॉस जर आधीच झाला असेल तर ते कमी होतात आणि अबॉर्शनचे रिस्क पण कमी होते. अच्छा. जसं आता आपण बघतो का एग्स रिझर्व्ह करणं, नेमकी हा फॅक्टर काय आहे आम्हाला समजून सांगा. जसं आता आपण लाईफ इन्शुरन्स करतो, आपण हेल्थ इन्शुरन्स करतो, इट्स लाईक अ इन्शुरन्स फॉर फर्टिलिटी. जसं मी म्हणलं की आता बऱ्याच जणांना लेट मॅरेजेस असतात, करायचे असतात, म्हणजे करिअर प्रायोरिटी असते, मग आत्ताच मला लग्न नको किंवा मला आत्ताच मूल नको.
पण मग त्याच्यामध्ये कुठेतरी बायोलॉजिकल क्लॉक पुढे निघून जाते. सो त्याच्यामध्ये ते कुठेतरी आपण थांबवू शकतो. सो मेनली लेस दॅन 30 एज ग्रुपमध्ये जेव्हा एग रिझर्व हा भरपूर असतो, चांगला असतो आणि एग क्वालिटी चांगली असते, तेव्हा आम्ही युजली एग फ्रीजिंगचा सल्ला देतो. की त्यांनी काय होतं की त्या तुमच्या एज ग्रुप मधले आपण एग्ज आपण रिट्रीव्ह करून फ्रीज करून ठेवतो. आता हे फ्रीजिंग म्हणजे काय असतं ना की एकदा ते फ्रीज केले की ते वर्षानुवर्ष सेम स्टेटमध्ये राहतात. म्हणजे हे आता जे मी हे फ्रीजिंग ऐकते तर हे मी कधी माझ्या आजूबाजूला नाही ऐकलंय. हे मी ऐकलंय तर ते बॉलिवूडमध्ये जातं. जसं आता रिसेंट आलं का म्हणजे बॉलिवूडमध्ये न्यूज होतं का कृती सननने तिचे एक्स फ्रीज केले. तर नक्की फ्रीज केलं हे आपल्याला समजत असेल आणि फ्रीज केल्यानंतर हे किती त्याला लाईफ टाईम किती आहे म्हणजे आणि त्याला मे बी अमाऊंट पण जास्त लागत असेल. मे बी मला असं वाटतं का काही असतं त्याचं का 1 वर्ष ठेवलं तर ही अमाऊंट किंवा स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. हो, म्हणजे आता युजली कसं असतं की त्याच्यामध्ये आपल्याला IVF नीच प्रेग्नन्सी करावी लागते आणि पर इयरली तुम्ही त्याचं फ्रीजिंगचं वाढवू शकता. यस, जसं आपलं बँक डिपॉझिट असतं, आपण जसं ते एव्हरी इयर एक्सटेंड करू शकतो. इट इज लाईक दॅट. पण त्याचा फायदा, लॉंग टर्म फायदा हा खूप जास्त आहे. जसं आपण बघितलं प्रियंका चोप्राचं आपण एक उदाहरण बघूया की तिने तिच्या अर्ली 30s मध्ये एग फ्रीज केले होते आणि नंतर ती 40s मध्ये आई होऊ शकली बिकॉज तिचे एग्स तर 30 एजचे होते आणि त्याच्यामुळे क्वालिटी तितकीच राहिली. हो, म्हणजे तिच्या हेल्थ वाईज म्हणजे ज्या एज मध्ये तुम्ही एग फ्रीज करतात तुमच्या हेल्थनुसार ते बेबी तसंच राहतं. मग तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्याला कन्सिव्ह करू शकता. नाईस, म्हणजे चांगली पण ही कन्सेप्ट. मेडिकली आता त्याचा अवेअरनेस जसं वाढेल तसं, पण मे बी मला असं वाटतं का पुढच्या 10 वर्षात एग फ्रीजिंग खूप वाढेल कारण गरज पण आहे आणि हेल्दी पण चाइल्ड बॉर्न ना. कुठेतरी तुम्ही स्ट्रगल कर आणि अजून एक काय होतं करिअर नंतर मॅम बघा आता आपण 30 मध्ये लग्न करतो, करिअर ओरिएंटेड असतात. करिअर ओरिएंटेड जेव्हा माणूस असतो ना तो मेंटली आणि फिजिकली खूप डिप्रेस म्हणू किंवा आपलं लोड असतो, प्रेशर असतं कुठेतरी त्याला करिअर गोल अचीव्ह करायचा. मग ते गोल अचीव्ह करताना बरेचसे हेल्थ चॅलेंजेस वगैरे येतात. त्या केसमध्ये एक फ्रीजिंग द बेस्ट ऑप्शन येईल मला असं वाटतं. आणि आमच्याकडे अजून एक क्लास ऑफ पेशंट येतो की ज्यांना कॅन्सर झालेलं असतं. सो कॅन्सर झालेला आहे, त्यांना किमोथेरपी, रेडिओथेरपी सांगितली आहे, पण बिकॉज या दोन्ही गोष्टींमुळे त्यांची फर्टिलिटी ही अफेक्ट होऊ शकते. तर त्याच्यामुळे आम्ही अशा लोकांना फ्रीजिंगचा सल्ला देतो. म्हणजे त्यांनी आधीच फ्रीज केले असतील तर किती चांगलं ना, म्हणजे त्यांना आता म्हणजे बाळ पण भेटेल आणि हेल्दी बाळ भेटेल. आणि कसं आहे ना, आता सर्व्हायवल रेट वाढलाय, म्हणजे कॅन्सर मधून पण बरेच जण क्युअर होतात. सो त्यांची नंतरची लाईफ अफेक्ट होण्याच्या ऐवजी जर त्यांनी ते पहिलेच फ्रीज केले तर त्यांची नंतरची लाईफ पण इझी होईल ना. बरोबर आहे. आता आपण जाणून घेतलं का टेस्ट ट्यूब काय आहे किंवा एक फ्रीजिंग काय आहे, पण IVF काय आहे एकदम सोप्या भाषेत आम्हाला सांगाल का? म्हणजे प्रत्येक स्त्रीला ते कळायला पाहिजे की IVF काय आहे आणि त्याचे म्हणजे डिसएडव्हान्टेज काय किंवा ऍडव्हान्टेज काय. तर IVF म्हणजे काय, तर इन विट्रो फर्टिलायझेशन. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नॅचरली जी प्रोसेस असते की ज्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होतं आणि त्याच वेळेला जर रिलेशन आलं तर स्पर्म्स हे एग्स पर्यंत पोहोचतात, त्याचा एम्ब्रिओ नळ्यांमध्ये तयार होतो, गर्भनलिकेमध्ये हा गर्भ तयार होतो. हा गर्भ साधारणतः 3 ते 5 दिवस नळ्यांमध्ये थांबतो आणि 4थ्या किंवा 5व्या दिवशी हा गर्भ गर्भाशयातून चिकटतो. आता ही जी सगळी प्रोसेस आहे ना, ही कुठेतरी होत नाही, तर त्याची बरेच वेळेस कारणं पण ही आपल्याला सापडत नसतात. तर ही पूर्ण प्रोसेस आपल्याला ब्लाइंड असते. तर IVF मध्ये कुठेतरी यांचं आपल्याला कारणही सापडतं आणि त्याच्यावर आपल्याला सोल्युशनही देता येतं. तर IVF मध्ये आपण काय करतो, तर स्त्रीच्या अंडकोशातले अंडे हे आपण एका मॅच्युरिटी लेवल पर्यंत वाढवतो हॉर्मोन्सचे इंजेक्शन देऊन. नंतर ते अंडे शरीराबाहेर काढून घेतले जातात. जेव्हा ते काढून घेतले जातात तेव्हा त्यांच्या हजबंडच्या स्पर्म सोबत त्याचं फर्टिलायझेशन करून त्याचा गर्भ आपण तयार करायला ठेवतो. आता इथून पुढची, एकदा आपण एग मध्ये स्पर्म सोडला, पुढची ही प्रोसेस ही नॅचरलीच होते. त्याला म्हणतात कल्चर. सो डे 3 किंवा डे 5 म्हणजे ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणजे काय की 5व्या दिवशीपर्यंत हा गर्भ वाढवायला आपण ठेवून देतो. त्याचे ही जी पुढची ग्रोथ असते ही नॅचरलीच होते. आपल्या शरीरामध्ये जशी ऊब असते, ऑक्सिजन असतं, कार्बन डायऑक्साईड असतं, तसं त्या गर्भाला आपण उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्याची वाढ ही होते आणि एका विशिष्ट स्टेज पर्यंत जेव्हा ते पोहोचतं तेव्हा आपण ते गर्भाशयात परत सोडतो. आणि त्यानंतर जसं नॅचरल गर्भ वाढतो आईच्या ह्याच्यात तसाच तो गर्भ पुढे वाढतो.
म्हणजे आपण जसं म्हणू का म्हणजे डिफरन्स काहीच नाही. जेव्हा तो गर्भात गेला तर डिफरन्स काय, नॅचरली कन्सिव्ह Yes. केला आणि टेस्ट ट्यूब कन्सिव्ह केला. Yes. मग असं कुठेतरी म्हणतात का जेव्हा तुम्ही IVFचं बेबी ठेवतात किंवा टेस्ट ट्यूबचं बेबी, तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. जास्त चालायचं नाही, एक्झर्शन करायचं नाही. किंवा मी अशाही बायका पाहिल्या का त्यांनी जॉब पण केलाय 7-7 महिने. तर हे ऍज पर युअर हेल्थ डिपेंड करतं. येस. सी आता असं काही नाहीये की तुम्ही अगदी 9 महिने झोपून राहिले किंवा काहीच काम नाही केलं किंवा एका ठिकाणी बसून राहिले तर ही प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होणारच आहे आणि तुम्ही एक्झर्शन केलं तर ही कंटिन्यू नाही होणार, असं नाहीये. पण जिथपर्यंत पॉसिबल आहे आपण फिजिकली मेंटली स्वतःला रिलॅक्स ठेवलं पाहिजे, ती फेज एन्जॉय केली पाहिजे असं मला वाटतं. पण स्पेसिफिकली फक्त IVF केलं म्हणून ते सगळं अवॉइड करायचं आहे आणि पूर्णपणे आराम करायचा आहे तर हे पण एक मिथ आहे. IVF केल्यानंतर देखील प्रेग्नन्सी नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच ग्रोथ होते. त्याला आपण म्हणजे एन्जॉय पण केलं पाहिजे आणि नेसेसरी प्रिकॉशन घेऊन आपण रुटीन वर्कही कंटिन्यू ठेवलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. बॅलन्स केलं पाहिजे. IVF हे सगळ्यांसाठीच आहे का? म्हणजे आता सपोज तुम्ही गायनेक पण आहे, तुमच्याकडे जे IVF चे पेशंट आहेत त्या पण येतात असं ज्यांना कन्सिव्ह करायचे पण लगेच IVF ला नाही जायचं. कधी कधी असतं का ठीक आहे आपल्याला एका वर्षात नाही राहत. जसं पहिले आपल्या आई आजीच्या वेळेस म्हणायचे बघा हिचा 3 वर्षाचा पाळणा आहे, हिचा 6 वर्षाचा आहे, का तिला बरोबर 3 वर्षांनी दुसरं पण 3च वर्षांनी राहायचं. किंवा कोणाकोणाचा 12 वर्षाचा पाळणा पण आपण ऐकलेला असायचं. कारण नॅचरली तिला 12 वर्षानंतर मूल राहायचं. तर जसं तुमच्याकडे जर इनिशियल स्टेजला कपल आलं तर तुम्ही IVFच कन्सर्न करता का? त्याच्या आधी काहीतरी ट्रीटमेंट असते का ज्याच्याने पण तुम्ही कन्सिव्ह करू शकता? येस. सो इनफर्टिलिटी जेव्हा असते तर सगळ्यात पहिले आपण आधी कारण शोधलं पाहिजे की कशामुळे इनफर्टिलिटी आहे. सो आपण मेल फिमेल दोघांनाही इक्वल इम्पॉर्टन्स देतो. त्यांची हिस्ट्री, त्यांचं एक्झामिनेशन, त्यांच्या डिटेल काही फर्दर आपण टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये आपण रिझन फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो आणि अकॉर्डिंगली आपण टेलर मेड ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. सो इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट हे त्याचा आन्सर आहे. प्रत्येकालाच आपण जसं सेम ट्रीटमेंट नाही देऊ शकत. सो तसंच आहे की IVF इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड फॉर एव्हरीबडी. बट ज्यांना गरज आहे की जसं की आता आमच्याकडे जे कपल्स येतात की ज्यांच्या लग्नाला अगदी 10-15 वर्ष झालेली आहे, जे खूप स्ट्रगल करत आहेत. स्त्रियांचं वय हे खूप ऍडव्हान्स आहे, म्हणजे 35, 40 प्लस ह्या एज ग्रुपच्या स्त्रिया आहेत ज्याच्यामध्ये नॅचरली अंडे हे पूर्णपणे संपलेले असतात किंवा एकदम संपायच्या स्टेजवर असतात. एक क्वालिटी खूप खालावलेली असते. अशा स्त्रिया ज्यांच्या ट्यूब्स ब्लॉक आहेत, ज्यांच्यामध्ये नॅचरली प्रेग्नन्सी पॉसिबल नाहीये, किंवा असे पुरुष की ज्यांच्यामध्ये एक तर सेक्शुअल इश्यूज आहेत किंवा स्पर्म्सचा काउंट आणि क्वालिटी ही खूप खराब आहे, ज्याच्यामध्ये IVF हे आपल्याला खूप छान रिझल्ट देतं आणि ऑप्शन असतं. आणि येस, जर काही जास्त मेजर इश्यू नसतील तर अगदी बेसिक ट्रीटमेंट पासूनही आपण जसं ओव्ह्युलेशन इंडक्शन आहे, IUI आहे, या बेसिक ट्रीटमेंटमध्येही प्रेग्नन्सी अचीव्ह करू शकतो. जसं आपण म्हणजे मला वाटतं आता तुम्ही मला डॉक्टर म्हणून सांगू शकता का तुम्ही एवढे IVF केले तर एक्सपेन्सिव्ह असते असं मे बी ऐकण्यात येतं का? ती थोडीफार एक्सपेन्सिव्ह असते आणि बऱ्याचदा ती फेल होते. म्हणजे मी जसं माझ्या घरात ऐकले का 2 फेल झाले, तिसरे कन्सिव्ह केले, तर ते 2 फेल मध्ये पण तुमचा म्हणजे कुठेतरी फायनान्शियल एक्सपेन्स असतो. मग ती थोडी एक्सपेन्सिव्ह असते. जर लोअर मिडल क्लास आले तर त्यांना IVF हा ऑप्शनच नसतो का? IVF ऑप्शन आता बऱ्यापैकी अफोर्डेबल पण झालाय मॅडम. IVF येस डेफिनेटली मी सांगू शकते की थोडं एक्सपेन्सिव्ह असतंच ते, बिकॉज त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. जसं की लॅब, जी IVF लॅब आहे त्याच्यामध्ये आपण एक ह्युमन गर्भ वाढवतो आहे तेव्हा त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी या मेंटेन कराव्या लागतात. जसं आम्हाला ऑक्सिजन पासून, कार्बन डायऑक्साईड पासून जसं टेम्परेचर आहे, इव्हन एन्व्हायरमेंटमध्ये हे छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात, आम्ही त्याला VOCs म्हणतो, तर तेही आम्हाला 15 ppm पेक्षा कमी ठेवायला लागतात. सो या सगळ्या गोष्टी इतक्या आम्हाला डेलिकेटली हँडल कराव्या लागतात आणि त्याला बिलो द नॉर्मल लाईक ॲबनॉर्मल लेवल आम्हाला मेंटेन कराव्या लागतात. सो या गोष्टीमुळे येस, हे थोडंसं कॉस्टली असतं, पण हे वर्थ इट पण आहे ज्यांना गरज आहे. आणि असं नाहीये की पहिलं IVF हे नेहमी फेलच होतं. IVFचा सक्सेस रेट हा ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीने प्रोटोकॉल्स वापरतो आहोत, लॅब किती स्टँडर्डाइज आहे आणि त्या लॅबमध्ये आम्ही कशा पद्धतीने ते एम्ब्रिओज हँडल करत आहोत, त्याच्यावर हा सक्सेस रेट डिपेंड असतो. सो आताही फर्स्ट अटेम्प्ट मध्येही IVF हे पॉसिबल असतात, जे आम्ही पण डिलिव्हर करतोय आता सध्या. म्हणजे तेच होतं का IVFचा सक्सेस रेट काय? तर बऱ्याचदा आपण जेव्हा ऍड बघतो किंवा जी त्याचं प्रमोशन होतं का नाही तुम्हाला 100% वी ॲश्युअर दॅट नाही का तुमचा टेस्ट ट्यूब हे, तर पण ते बऱ्याचदा
म्हणजे खरं नसू पण शकतं. कधी कधी ह्युमन बॉडी आहे, मे बी तिला फर्स्ट टाइम ते तेवढं पेन किंवा बरंच त्याचं पेन असतं, प्री इंजेक्शन्स असतात, ते ती किती सहन करू शकते त्याच्यावर पण असतं. म्हणजे आपण जसं म्हणू का फिमेल टू फिमेल ते व्हॅरी करतं. व्हॅरी करतं. आणि कसं असतं, आयव्हीएफचा सक्सेस रेट हा बऱ्याच फॅक्टर्सवर असतो. जसं मी म्हटलं, एम्ब्रिओ मला कुठल्या क्वालिटीचा मिळतो आहे, गर्भपिशवी किती हेल्दी आहे, त्या स्त्रीचं मेटाबॉलिक हेल्थ किती चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आयव्हीएफचा सक्सेस रेट डिपेंड असतो. आयव्हीएफचा वर्ल्ड वाईड आपण जर सक्सेस रेट बघितला गेला तर 30-35% पर्यंत असतो. पण आपल्या इंडियामध्ये आपण ज्या लॅब वापरतो, इव्हन नाशिकमध्ये आपला सक्सेस रेट हा 50-60 कधी कधी 70% पर्यंतही जातो. अच्छा, म्हणजे चांगला रेशो असतो. मॅम, जर IVF ने आपण कन्सिव्ह केलं तर म्हणजे ते मी जेवढे ऐकले ते तर सी सेक्शनच असतात, तर नॉर्मल डिलिव्हरी नसते का तिथे पॉसिबल, का होतात? पॉसिबल असते मॅडम, नॉर्मल डिलिव्हरी पण पॉसिबल असते. जसं मी म्हणलं की इट इज जस्ट लाईक एनी अदर पण प्रेग्नन्सी. मग होत नाही ना मॅम, म्हणजे मी तर खूप जण असे ऐकलेत का सी सेक्शनच आहे. सी सेक्शनचा डिसिजन हा मॅडम जेव्हा प्रेग्नन्सीचा लास्ट मंथ असतो तेव्हा मोस्ट ऑफ द पेशंट मध्ये घेतला जातो, आणि तसंच असलं पाहिजे असं मला वाटतं. फक्त IVF झालंय म्हणून सीझर करणं हे चुकीचं आहे. अच्छा, जेव्हा एकदम काय म्हणतात त्याला, रिक्वायर्ड इंडिकेशन्स असतात तेव्हाच सीझर केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे टेस्ट ट्यूबच्या जे बायका असतात त्यांना पण लेबर पेन येतात नॅचरली सर्व? हो, अगदी. म्हणजे ती नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच प्रेग्नन्सी असते मॅडम. सो त्याच्यामध्ये लेबर पेन्स पण येऊ शकतात, नॉर्मल डिलिव्हरी पण होऊ शकते, डिपेंडिंग ऑन की त्या लास्टच्या मंथमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम तर नाही झालाय ना. अच्छा, आता बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की IVF केलं किंवा IVF करायचं रिझनच हे असतं की लग्नाच्या खूप वर्षानंतर ते कन्सिव्ह झालं आहे, सो त्याच्यामध्ये प्रिशियस प्रेग्नन्सी असल्यामुळे बरेच जण इलेक्टिव्हली, म्हणजे बऱ्याच जण मनानीच सीझरचा डिसिजन आधीच घेऊन टाकतात. अच्छा, असं. किंवा ते आधी प्री ट्रीटमेंट मी पण कुठेतरी खचलेले असतात, किंवा ते बघा म्हणजे टेस्ट ट्यूब हे लास्ट ऑप्शन असतं ऑब्व्हियसली पहिल्यांचं, तर पहिले त्यांनी बरंच काही केलेलं असतं जे कुठेतरी त्यांच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवर गेलेलं असतात. म्हणजे माझ्या घरात जर सांगाल त्यांनी टेस्ट ट्यूब केलं असेल तर त्यांनी पहिल्यांदा सर्व केलं असेल, म्हणजे आयुर्वेदिक केलं, अक्षरशः बाबा वगैरे आपण जे म्हणतो आयुर्वेदिक ते सुद्धा केलेले असेल का कन्सिव्ह करण्यासाठी. आणि मग मेंटली स्ट्रगल तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जसं आपण सोसायटीचं प्रेशर, फॅमिली प्रेशर, याच्यातून पण ती कुठेतरी जात असते, ते पण कुठेतरी इफेक्ट होत असेल. जसं मॅम आता काही काही केसेस असतात जिथं शून्य शुक्राणू आपण म्हणतात, जिथे तर ठीक आहे नॅचरल नाही पण टेस्ट ट्यूब पण नाही होऊ शकत ना, जिथं शुक्राणूच नाही, तर ते कसं असतं म्हणजे त्यांचं प्रेग्नन्सी? ह्या प्रॉब्लेमला एझोस्पर्मिया म्हणतात मॅडम. सो याच्यामध्ये काय असतं की वीर्यामध्ये शुक्राणू दिसत नाहीयेत, पण याच्यामध्येही पुढच्या काही आपण ऍडव्हान्स टेस्ट जेव्हा करतो, काही हॉर्मोनल टेस्ट असतात, काही स्पेसिफिक गुणसूत्राचे टेस्ट असतात, ज्याने आम्ही आधी हे जाणून घेतो की जरी वीर्यामध्ये शुक्राणू नाहीयेत पण अंडकोशामध्ये शुक्राणू मिळू शकतायत का, आपण ह्या टेस्टवरून ते जज करू शकतो. आणि काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स असतात, जसे टेसे आहे, मायक्रो टेसे आहे, याच्या हेल्पनी आपण सेल्फ स्पर्म म्हणजे स्वतःचे शुक्राणू देखील त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतो, आणि त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीनी प्रेग्नन्सी पॉसिबल असते. सो असं नाहीये की शून्य शुक्राणू येतं डायरेक्ट डोनर स्पर्मच वापरावं लागतं. आपण ह्या ज्या ऍडव्हान्स टेस्ट आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, याचा वापर करून सेल्फ शुक्राणूने देखील प्रेग्नन्सी अचीव्ह करू शकतो. अच्छा, म्हणजे मॅम तुम्ही मला सजेस्ट कराल का, जर आपले कोणी म्हणजे वुमन्स बघत असेल ते, का जर प्रेग्नेन्सीला कधी कधी असे असतात का बऱ्याचशा केसेस आपण ऐकतो का ते सर्व टेस्ट करतात, नॉर्मल असतात, पण त्यांना नॅचरली कन्सिव्ह करायचं असेल तर त्यांना तुम्ही कसं गाईड कराल? म्हणजे तुम्ही डिरेक्टली टेस्ट ट्यूबला नाही जायला पाहिजे, आधी तुम्ही कोणत्या जसं ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकतात का, त्याच्यात चान्सेस आहे का तुम्ही कन्सिव्ह करू शकतात, म्हणजे काय असल्यावर तरच ऑप्शन राहतं. म्हणजे काही काही असं असतात ना केसेस का तिथं तुम्हाला काहीच ऑप्शन नाही, तुम्ही टेस्ट ट्यूबच करू शकतात, किंवा काही काही केसेस असे का तिथं तुम्ही टेस्ट ट्यूब पण नाही, तुम्हाला डोनरच पाहिजे असं, तर अशा कोणत्या केसेसमध्ये का जिथं टेस्ट ट्यूबच लागतो? जसं मी याच्यापूर्वी म्हणले होते की अगदीच दोन्ही साईडच्या ट्यूब्स या ब्लॉक आहेत कम्प्लिटली, किंवा शुक्राणू हे खूप खराब आहेत. युजली 5 मिलियन किंवा त्याच्यापेक्षा कमी जेव्हा शुक्राणू असतात, 1% खराब मॉर्फोलॉजीचे म्हणजे नॉर्मल दिसणारे शुक्राणू हे 1% देखील खराब असतात. किंवा स्त्रियांमध्ये जी AMH लेवल म्हणतो की ज्याच्यावरून आपल्याला हे कळतं की अंडकोशातले अंडे किती आणि त्याची क्वालिटी कशी आहे, ही AMH लेवल
ही खूपच खराब असते, म्हणजे अगदी पॉइंट्स मध्ये असते, आणि ज्यांनी नॅचरली प्रेग्नन्सी वर्षानुवर्षे ट्राय करून देखील राहत नाहीये. मग अशा केसेसमध्ये IVF आपण करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला IVFच ऑप्शन राहतो. येस. अच्छा, जसं ट्यूब खराब होणे, शून्य शुक्राणू किंवा खराब जे शुक्राणू असतात येस. त्याच्यात. ते पण समजायला तुम्हाला एक स्पेसिफिक टेस्ट किंवा चांगला जे कन्सल्ट म्हणतो आपल्याला ते पाहिजे. बऱ्याचदा मिसगाईड केलं जातं. त्यामुळे पण कुठेतरी जी कन्सीव्ह करणारी महिला आहे, आपण म्हणतो का ती ऑलरेडी सफर करते मेंटली आणि फिजिकली पण कुठेतरी सफर करते. त्यामुळे पण ती कुठेतरी ते फर्टिलिटीला इफेक्ट होत असेल. येस. सो जसं मी म्हणलं सुरुवातीला की हजबंड वाईफ दोघांच्या डिटेलमध्ये तपासण्या झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचं कारण आपण मॅम, शोधलं याच्यात मला पाहिजे. एक प्रश्न आला, जसं तुम्ही म्हणे हजबंड वाईफ, तर बऱ्याचदा जेव्हा तुम्ही कन्सिव्ह नाही करत ना, तर बाई एक तयारच असते का चला माझा टेस्ट करू का, आणि राहते. पण पुरुष नसतात, कारण किंवा त्याला आपण म्हणजे मनात पण येत नाही का चला याचं पण टेस्ट, किंवा घरातले पण कधी म्हणत नाही ना, बाईलाच आपण नेतो जे टेस्ट केले जातात वेरियस, पण पुरुषांना नाही करत. तर आता पुरुष पण घेतात का इनिशिएटिव्ह यायचं, टेस्ट करायचं? येस. इव्हन आमच्याकडे आता असेही असतात की फक्त पुरुष येऊन आधी स्वतःचं सीमेन अनालिसिस करून जातात आणि नंतर वाईफला घेऊन येतात की हा, मला आधी हे पण कन्फर्म करायचं की माझ्यामध्ये पण काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. सो येस, तो अवेअरनेस आता वाढतो आहे. अच्छा मॅम, जसं टेस्ट ट्यूब मध्ये म्हणतात का तुम्ही जेंडर तुम्हाला समजू शकतो का, जसं मला टेस्ट ट्यूबनी बॉयज पाहिजे किंवा गर्लच पाहिजे, किंवा गर्ल आणि बॉय ट्विन्स पाहिजे, किंवा बऱ्याचदा मी म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये जर माझ्या ओळखीत मी बघते तर ट्विन्सच बघते. तर तसं तुम्हाला म्हणजे चान्सेस असतात का तुम्ही जेंडर चूज करू शकता? हे पण एक मोठं मिथ आहे. अच्छा. बिकॉज टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आम्हाला जेंडर बद्दल काहीही माहिती नसतं. आम्ही फक्त गर्भ तयार करतो आहोत आणि तो गर्भ गर्भाशयात सोडतो आहोत. तो गर्भ काय आहे, मुलगा आहे मुलगी आहे, हे आपल्याला माहिती नसतं. आणि आपल्या भारतामध्ये जे कडक नियम आहे, PCPNDT कायदा आहे, त्याच्यामुळे आम्ही देखील ते खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो. आणि त्याच्यामुळे मुलगा किंवा मुलगी आम्ही प्रेग्नन्सी द्यायचा प्रयत्न करतो, ते काय आहे ते आम्हालाही माहिती नसतं. पण ट्विन्स असले तर तुम्ही डिस्कस करून तुम्ही 2 गर्भ ठेवू शकता. हा, IVFच्या सक्सेससाठी म्हणजे बेटर सक्सेससाठी जेव्हा आम्ही 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो तेव्हा प्रेग्नन्सीचा सक्सेस रेट हा खूप चांगला असतो. पण असं पण असतं की जेव्हा आम्ही 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो आणि दोन्ही चिकटू शकतात तेव्हा ट्विन्स प्रेग्नन्सी राहू शकते. अच्छा. सो त्याच्यामुळे IVF प्रेग्नन्सीमध्ये म्हणतात ना की ट्विन्स खूप जास्त कॉमनली बघितलं जातं. तर याच्यामुळेच कारण की आम्ही 2 एम्ब्रिओ कधी कधी ट्रान्सफर करतो आणि त्याच्यामुळे ट्विन्स प्रेग्नन्सी राहू शकते. जर असे कधी बायच्या चॉईस नाही, पण म्हणजे जसं आपण नॅचरली म्हणतो तसं ट्विन्स राहून जातात. येस. आता काही पेशंट्स मध्ये आम्ही एक पण एम्ब्रिओ सोडतो, मग सिंगल प्रेग्नन्सीज राहते. आणि 2 एम्ब्रिओ सोडल्यानंतर देखील एक सिंगल प्रेग्नन्सी काही काही लोकांमध्ये म्हणजे 50% केसेसमध्ये सिंगल प्रेग्नन्सी कंटिन्यू होते. आणि मॅम, आता तुम्ही रिसेंट बघितले असेल का व्हायरल एक कपल आलंय आणि ते सांगतायत का जे त्यांचे टेस्ट ट्यूबने झालेले बेबीज आहे त्यांचे DNA मॅचेस म्हणजे ते त्यांचे बेबी नाहीच आहे, ते कुठेतरी एक्सचेंज झाले गेले. तर मग हे असं कधी होतं? मॅम, त्याच्यासाठी बेसिकली असं आहे ना की लॅब ही खूप स्टँडर्डाइज पाहिजे. त्याच्यामध्ये आता आम्ही जे आहे आम्ही काही विटनेस सिस्टीम वापरतो ज्याच्यामध्ये एग आणि स्पर्म हे ज्या पेशंटचे असतात ते प्रॉपरली लेबल केले जातात. त्याच्यामध्ये 2 लोक ते कन्फर्म करतात की आपण त्याच पेशंटसाठी वापरतो आहोत आणि तेव्हा त्याचं IVF केलं जातं. सो या पूर्ण सिस्टीम मध्ये कुठेतरी गडबड जर झाली तर असं होऊ शकतं आणि ते खूप अनफॉर्च्युनेट आहे. सो ह्या गोष्टीमध्ये खूपच विजिलंटली आणि प्रॉपरली लक्ष देऊन ते केलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे कुठेतरी त्याच्यामुळेच किंवा जो ऑथराइज पर्सन असेल त्याच्याकडून काहीतरी, जसं आपण म्हणतो ना प्रत्येकाला जो हेड असतो तो नाही जात. येस. एक हायरार्की असते, मे बी हायरार्की मध्ये कुठं मिसकम्युनिकेशन वगैरे त्याच्यामुळे ते पण जनरली ते होत नाही. कारण की ही एक खूप मोठी जबाबदारी असते डॉक्टरांवर पण की तुम्हाला तुमचं बायोलॉजिकल चाइल्ड द्यायचं आहे. हे डॉक्टरांवर पण तितकी जबाबदारी असते आणि याचे पुढे जाऊन लीगल कॉम्प्लिकेशन्स पण खूप होतात. सो त्याच्यामुळे असं कोणी जाणबुजून नाही करणार. अच्छा मॅम, जर मी म्हटलं का सपोज आहे ना दोन वुमन्स आहे आणि दोघींनी सोबत डिलिव्हर केलं, एकाचं IVF आहे आणि एकीचे नॅचरल आहे, दोन्ही बेबीज मध्ये काय म्हणजे डिफरन्स असेल? युजली काही फरक आपल्याला लक्षात येत नाही. दोन्ही बेबीज हे इक्वली हेल्दी असतात.
ऍबनॉर्मलिटी व्हायची रिस्क किंवा काहीही कॉम्प्लिकेशन व्हायची रिस्क जितकी जनरल पॉप्युलेशन मध्ये असते किंवा नॅचरली कन्सिव्ह मध्ये असते तितकीच IVF मध्ये असते. IVF मध्ये काही एक्स्ट्रा रिस्क असते तर नाही. अच्छा मॅम, आता तुम्ही एवढा अनुभव आहे तुमचा, हजारो पेशंटला तुम्ही टेस्ट ट्यूबनी प्लस नॉर्मल डिलिव्हरीने केलाय, तर कधी अशी केस आली का इमोशनल, म्हणजे तिथं पॉसिबलच नव्हतं कन्सिव्ह करणं, किंवा म्हणजे जे कपल आहे ते खूप थकलं होतं, आता त्यांनी म्हणजे लास्ट होप तुम्हीच होता, अशी एखादी केस आहे का? अशी माझ्याकडे आता रिसेंटलीच एक पेशंट आहे जी आता कन्सिव्ह झालेली आणि जिचा 5वा महिना चालू आहे. सो त्या पेशंटला बाहेर असं सांगण्यात आलं होतं की तू कधीच आई नाही होऊ शकत, तुझी गर्भपिशवी एकदमच छोटी आहे, म्हणजे ती अशी त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्यासारखं शक्यच नाहीये. सो या पेशंटनी पण खूप आयुर्वेदिक ट्रीटमेंट, जसं तुम्ही म्हणले बाबा बुवा सगळं करून ती पेशंट आमच्यापर्यंत पोहोचली होती. आणि त्या पेशंटचे आम्ही एकदम डिटेलमध्ये टेस्ट केल्या, जसं हॉर्मोनल तिचं प्रोफाईल पूर्णपणे बघितलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिची ट्रीटमेंट केली, पहिले 2 ते 3 महिन्यामध्ये मी तिला सांगितलं होतं की मलाही बघू दे की तुझ्या गर्भपिशवीचा रिस्पॉन्स कसा मिळतो आहे. जो प्रॉपर हॉर्मोनल प्रोटोकॉल असतो तो वापरून तिची आम्ही आधी गर्भपिशवी ही योग्य केली आणि मग एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं. सो आता तिला ट्विन्स प्रेग्नन्सी आहे आणि आता 5वा महिना चालू आहे. सो ते एक मिरॅकल प्रेग्नन्सी होती आमच्यासाठी देखील. होतच असेल ना, जेव्हा तुम्ही एखाद्या कपल्स टेस्ट ट्यूब, म्हणजे कसं तुम्ही होल जर्नी, तुमची हिस्ट्री किंवा तुमची जर्नी त्यांना तुम्हाला माहित असते, म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही त्या कपल्सशी त्यांच्या जी जर्नी त्याच्यात अटॅचच होऊन जाता, म्हणजे इमोशनली जर आपण म्हटलं तर. मॅम, किंवा एखादी अशी केस आली का जिच्यात तुम्ही खूप प्रयत्न केला पण नाही सक्सेस मिळाले? असं टचवूड तरी माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत अशा 1 किंवा 2च केसेस झाल्या आहे की ज्याच्यामध्ये सगळे प्रयत्न करून देखील ते फेल गेलं आहे. सो अशा केसमध्ये सरोगेसीनी मला प्रेग्नन्सी करून देता आली त्या पेशंटला. की एक पेशंट होते की ज्यांचे प्रेग्नन्सी म्हणजे गर्भपिशवीचं आवरण इतकं पातळ होतं की सगळे प्रयत्न करून देखील ते लाईनिंग पाहिजे तितक्या हेल्दी लेवलपर्यंत पोहोचायचंच नाही. सो आम्ही त्यांच्यामध्ये 2-3 ट्रान्सफर करून बघितले पण पॉसिबल नाही झालं. सो फायनली ते कपल पण खूप समजदार होतं, त्यांनाही त्यांचा प्रॉब्लेम खूप व्यवस्थितपणे आम्ही देखील सांगितला, त्यांना देखील कळला आणि सरोगेसीचा डिसिजन घेतला आणि येस, नाव दे हॅव 2 किड्स. हेल्दी किड्स. येस, हेल्दी किड्स. मॅम, जसं नॅचरल कन्सिव्ह करायला आता डॉक्टर सांगतात का तुम्ही जसं ऍज अ कपल तुमच्यामध्ये बॉन्डिंग चांगली पाहिजे, तुमची हेल्थ चांगली पाहिजे, म्हणजे इन द जर्नी, म्हणजे जेव्हा तुम्ही कन्सिव्ह करतात तेव्हा, तसंच टेस्ट ट्यूब मध्ये पण असतं का जेव्हा तुम्ही कन्सिव्ह करतात तर कुठेतरी तुमचं फिजिकल आणि मेंटल जे आपण म्हणतो हेल्थ ती चांगली हवी लागते, किंवा इफेक्ट होतो त्याचा पण? अगदी अगदी याचा पण इफेक्ट होतो. आता आम्ही असे खूप कपल्स बघतो की जे IVF पर्यंत त्यांना ट्रीटमेंटची गरज पडली आणि पहिलं बेबी IVF पण झालं, पण बिकॉज पहिलं बेबी झालं आणि ते खूप खुश झाले, हॅपी झाले, रिलॅक्स झाले त्यांच्या लाईफमध्ये, त्यांना सेकंड प्रेग्नन्सी नॅचरली राहिली. अच्छा. सो असे पण खूप सारे कपल्स आहेत. आणि याच्यामध्ये मेन फॅक्टर आम्ही हा बघतो की स्ट्रेस कुठेतरी जो असतो सुरुवातीला तो नंतर नसतो, एक बाळ झाल्यानंतर. सो स्ट्रेस आहे, इमोशनल सपोर्ट आहे जो फॅमिलीमधून मिळाला पाहिजे, जो हस्बंड कडून मिळाला पाहिजे किंवा वाईफनी पण हस्बंडला जो दिला पाहिजे, त्याचा इफेक्ट कुठेतरी प्रेग्नन्सी आउटकमवर. म्हणजे हे नॅचरल असो किंवा टेस्ट ट्यूब असो, हे खूप महत्वाचं आहे का तुमची मेंटल हेल्थ कशी आहे, तुम्ही तुमचं फिजिकल लाईफस्टाईल कसं आहे, हे सगळ्या गोष्टीची काळजी घेणं दोन्ही याच्यात खूप गरजेचं आहे. मॅम, कधी असं केस आली आहेत का म्हणजे ते कुठेतरी तुमच्याकडे आले, तुम्ही टेस्ट ट्यूबने त्यांना ट्रीटमेंट दिली, पण एक ट्रीटमेंट पर्यंत तुमच्यापर्यंत राहिले आणि नंतर ते स्विच झाले, असं झालंय का? असं झालंय. आता इट ऑल डिपेंड्स ऑन द पेशंट्स. मग त्याचा कुठेतरी जे आपले पेशंट आहे त्याच्यावर इफेक्ट होतो का? आता माझ्याकडे ज्या केसेस झाल्या त्या अशा होत्या की प्रेग्नन्सी झाली आणि मग त्यांनी सडनली म्हणजे दुसरीकडे दाखवायला चालू केलं, बिकॉज त्यांना लांब पडत होतं किंवा गावापासून, फॉर गुड रिझन. सो टचवूड असं कधी फॉर एनी अदर रिझन कधी सोडले नाही पेशंटनी आपल्याला. मॅम, आता आपला एक म्हणजे खूप महत्वाचे प्रश्न आहे, जे तुम्हाला असं वाटतं का हे लोकांना म्हणजे एक आयडिया देऊन टाकल का भविष्यात आपण IVF कसं असणार आहे, किंवा ते खूप असं आपण म्हणतो ना, काही काही खूप त्याला लाऊड घेतात किंवा काही काही खूप क्लमझी घेतात, तर ते कसं असणार तुम्ही आम्हाला सांगायचं. AI मुळे IVF होणारे चेंज जे तुम्हाला वाटतात?
येस. सो आता एआयचा पण एआयची एंट्री झाली आहे IVF फील्डमध्ये. सो आता जसं लॅबमध्ये म्हणा किंवा आमच्या OPD मध्ये जिथे आम्ही जे काम करायचो त्याच्यामध्ये एआयचा आम्हाला सपोर्ट होतोय, म्हणजे त्याची हेल्प होतीये. ते एआय कुठल्याही ह्युमनच्या स्किलला रिप्लेस नाही करू शकत असं मला वाटतं, पण एआयचा फायदा करून ते आपल्याला इट इज लाईक अ हेल्पफुल थिंग फॉर अस. इट इज नॉट गोइंग टू रिप्लेस अस, बट इट इज कॉम्प्लिमेंटरी फॉर आवर वर्क, आणि त्याच्यामुळे आपली क्वालिटी कुठेतरी चांगली इम्प्रूव्ह होते. सो आता सध्या एआयचे भरपूर एक्सपेरिमेंट्स म्हणा किंवा स्टडीज चालू आहेत इन IVF फील्ड, ज्याचा नक्कीच पुढे जाऊन खूप जास्त स्टँडर्डायझेशन होणार आहे. व्हॅलिडेशन झाल्यानंतर त्याचा उपयोग डेफिनेटली होईल IVF फील्डमध्ये. पुढच्या 10 वर्षात फर्टिलिटी ट्रीटमेंटला तुम्ही कुठे बघता? फर्टिलिटी ट्रीटमेंटच्या आत्ताच आपल्या इंडियामधले सक्सेस रेट म्हणा, स्टँडर्ड्स म्हणा, हे फॉरेनच्या खूप साऱ्या लॅबपेक्षा खूप बेटर आहेत. सो आत्ताच रिसेंटली लंडनला एशरे म्हणून, म्हणजे युरोपियन सोसायटीची एक आमची कॉन्फरन्स होती जी मी अटेंड केली होती, आणि त्याच्यामध्ये मला बघून इतकं प्राऊड फील झालं की आपल्या ज्या इंडियन स्टडीज तिथे प्रेझेंट केल्या गेल्या त्याचा सक्सेस रेट हा खूप छान होता ॲज कम्पेअर्ड टू युरोप आणि बाहेरच्या US पेशंट्सचा. सो त्याच्यामुळे आपल्याकडे बिकॉज खूप जास्त एक्सपेरिमेंटला आणि स्टडीजला स्कोप दिला जातोय आणि आता हेल्प पण खूप मिळते आहे, त्याच्यामुळे पुढच्या 10 वर्षात तर आपण आय थिंक विल बी ऑन द टॉप दॅन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. भारतात IVF मध्ये म्हणजे जगाच्या तुलनेत आता तुम्ही स्वतः सांगितलं का त्याचा रे, मग ते कुठेतरी असं होईल का प्रत्येक कॉमन मॅन त्याला म्हणजे त्याची जी ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतो मॅम, बिकॉज आताही ते बऱ्यापैकी अफोर्डेबल होत आहे, आणि मे बी फ्युचरमध्ये जसं इन्शुरन्स पॉलिसीज आहेत त्या पण आताही काही कंपन्या त्याच्यामध्ये IVF साठी सपोर्ट करतात पेशंटला. मे बी त्यांचंही एक हातभार लागेल आणि पेशंटला ती अजून अफोर्डेबल होऊ शकते. छान. मॅम, आता रॅपिड फायर राहून तुम्हाला एका शब्दात किंवा वाक्यात उत्तर द्यायचं. मदरहुड. इट्स अ ग्रेट प्लेजर. फादरहुड. रिस्पॉन्सिबिलिटी. बिगेस्ट फर्टिलिटी मिथ काय? की IVF मध्ये सगळं मिक्सिंग करतात. बेस्ट एज फॉर प्रेग्नन्सी? लेस दॅन 30. वन फूड एव्हरी कपल शुड अवॉइड? Avoid? Yes. Smoking. अच्छा. आणि वन It's फूड not a food as such, but thing we should addiction. avoid. Addiction, yeah. One food that every couple should eat? Fruits. One book you recommend? कपल्सला जर तुम्हाला बेबी पाहिजे असेल तर ही बुक तुम्ही वाचा. आणि टू बी पॉझिटिव्ह अल्केमिस्ट मी सजेस्ट करेन, की त्याच्यामध्ये खूपच आपलं लाईफकडे बघायचा दृष्टिकोन बदलून जातो आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली त्यांना फर्टिलिटीमध्ये पण त्याचा फायदा होईल. अच्छा. वन हेल्थ चेकअप जे एव्हरी कपलनी केलं पाहिजे? AMH फॉर फिमेल आणि बेसिक सिमेन अनालिसिस इन मेल. म्हणजे हे प्रेग्नन्सीच्या आधी का तुम्ही म्हणजे तुम्हाला बेबी झाल्यानंतर पण केलं पाहिजे का? प्रेग्नन्सी जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत आहात तेव्हा तुम्ही या 2 बेसिक टेस्ट करून घ्यायला पाहिजे. अच्छा. वन मेसेज फॉर न्यूली मॅरिड कपल? की येस, रिस्पेक्ट इच अदर्स करिअर आणि डिसिजन्स, पण ऍट द सेम टाइम एक गोष्ट जी कॉमन तुम्ही करणार आहात की बेबी, त्याचं प्लॅनिंग तुम्ही वेळेत केलं पाहिजे आणि ज्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. वेळेत केल्यामुळे त्याचा आनंद आणि त्याला काय म्हणतात त्याला वेळ देणं, या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि ते इझी पण असतं. शेवटला एक प्रश्न मी असं विचारेल का मॅम, आता तुम्ही एवढ्या म्हणजे बायकांसोबत काम करताय, तुम्हाला आता माझ्या मते एवढ्या केसेसमध्ये तुम्हाला बायकाचा प्रत्येक मूड माहिती झाला असेल का? काय काय केसेस येतात किंवा काय काय ट्रॉमा त्यांच्या आयुष्यात असू शकतो, एकदम वर्स्ट पण असू शकतो, एकदम हॅपीएस्ट पण असू शकतो. तर काय मेसेज द्याल का प्रत्येक स्त्रीला, का तुम्ही तुमची मेंटल हेल्थ म्हणजे बिफोर बेबी असू द्या किंवा आफ्टर बेबी असू द्या, एक कशी जपली पाहिजे? मी सगळ्यात पहिले हे सांगेल की स्वतःला प्राधान्य हे नेहमी दिलं पाहिजे. स्वतःची हेल्थ जेव्हा चांगली असेल तेव्हाच आपण नॉर्मल आयुष्य जगू शकतो किंवा सगळ्यांना तोंड देऊ शकतो. सो फॅमिली सपोर्ट या सगळ्या गोष्टी नंतर येतात, पण स्वतःवर असलेलं प्रेम, स्वतःवर असलेला विश्वास हा जपायला पाहिजे.
आणि स्वतःची पर्सनॅलिटी ही जपलीच पाहिजे प्रत्येकाने, आणि मेनली स्त्रियांनी, की ती प्रेग्नन्सी असू दे किंवा प्रेग्नन्सी नंतरचा फेज असू दे, की हा याच्यामधून मी पार होणार आणि मी जशी आहे तशी परत पहिल्यासारखी होणार. हा एक कॉन्फिडन्स प्रत्येक स्त्रीने जपला पाहिजे, आणि मी जशी आहे तशी सुंदर आहे. बऱ्याचदा ते म्हणजे आता आपण बघतोय का बऱ्याच बायकांमध्ये तो होतो, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जे आपण म्हणतो का, ते एक प्रेग्नन्सीच्या आधी एक त्यांची वेगळी पर्सनॅलिटी असते. मग ते आपण म्हणू थिंकिंग वाईज असू द्या, करिअर वाईज असू द्या, किंवा एक्झिस्टन्स दिसतात त्याबद्दल असू द्या. प्रेग्नन्सी नंतर ते आपल्या हातातच नसतं, कम्प्लिटली बदलतं. ते एक्सेप्ट करणं किंवा मग लोकांचे काही काही कॉम्प्लिमेंट येणं, तर त्या कॉम्प्लिमेंटला किंवा ते जे लोक टॉन मारतात त्याला कसं घ्यायचं, किंवा तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कसं बदलू शकता हे आपल्या हातात आहे, त्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा डिप्रेस होतात किंवा ते एक्सेप्टच नाही होत ना ते चेंजेस कशामुळे झाले, त्याच्यामुळे कुठेतरी ते मेंटल ट्रॉमामध्ये जाऊ शकतं, आणि त्यामुळे त्यांचं मदरहुड कुठेतरी खराब होईल. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न केले आणि तुम्ही इतके लकी आहात का तुम्ही याचा आनंद घेताय, आणि ते कुठेतरी ते एन्जॉयच नाही करू शकत, असं बऱ्याच जाऊ शकतं. थँक्यू मॅम. म्हणजे ऍक्च्युली माझेच इतके मिथ होते जे मी आतापर्यंत सांगितलं ना, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस असतं. एक वेळेस तुम्हाला नाही नॉलेज असतं ते बरं असतं, पण हाफ नॉलेज खूप डेंजरस तसं होतं. आणि इतक्या मिथ्स होत्या का IVF म्हणजे मला चुकीचं, म्हणजे ठीक आहे मी एज्युकेटेड आहे, चुकीचं नाही वाटायचं, पण मला असं वाटायचं हे सर्व प्रमोशनचं पार्ट आहे. डॉक्टरला काय करायचंय का याच्यातून जास्त पैसे भेटतात आहे, मग तो काय करेल का तिला सांगेल का तू दुसरी ट्रीटमेंट नको घेऊ, IVFच कर, कारण मग एक कमाईचं आपण म्हणतो ना शास्त्र, असं सर्व होतं मला. पण तुमच्यामुळे मला बऱ्याचशा क्लिअर झाल्या. मे बी आपल्या ज्या बायका बघतील, बऱ्याचशा बायकांना होप्स आले असेल, त्यांना कळलं असेल नक्की IVF काय आहे. म्हणजे तुम्ही त्याला एखादं काहीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा कोणीतरी करताय तसं नाही, तर तुम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं सुख देऊ शकतं, जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं, हॅपी फॅमिलीचं ते देऊ शकतं, तर त्या दृष्टिकोनातून बघतील. मॅम खूप खूप तुमचं धन्यवाद. तुम्ही जे आज मला IVF बद्दल किंवा त्याच्या जर्नी बद्दल किंवा प्रत्येक स्त्री कोणत्या ट्रॉमातून जाते, ती कधी IVF घेते याबद्दल सांगितलं आणि माझे मिसकन्सेप्शन दूर केले, याच्याबद्दल पहिले तर खूप खूप धन्यवाद. म्हणजे काही स्वप्न ठीक आहे थोडा वेळ घेऊ शकतात, पण पूर्ण नक्की होतात. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा. ज्यांना गरज आहे त्यांना तर आवर्जून शेअर करा. माझ्या पुढच्या एपिसोडला पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या गेस्टसह. धन्यवाद. ह्या पॉडकास्टमध्ये मला बोलवल्याबद्दल मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. इथे येऊन मी बऱ्याच जसं तुमचे पण मिसकन्सेप्शन होते आणि हे बऱ्याच लोकांचे मिसकन्सेप्शन असतात जे तुमच्या आवाजातून मला कळाले, आणि मला त्याच्या उत्तरांमधून पेशंट पर्यंत किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचायची संधी मिळाली, याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी हेच म्हणेल की आई ही आईच असते शेवटी. ते नॅचरली प्रेग्नन्सी असू दे किंवा IVF असू दे, प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं हक्क आहे. आणि मातृत्व हे खूप जगातलं मी म्हणेल की परम सुख आहे प्रत्येक स्त्रीसाठी, आणि ते जर कुठल्याही स्त्रीला पाहिजे असेल तर ते कुठल्याही मार्गाने असू दे, जर ते मिळत असेल तर ते तिचा हक्क आहे. त्याला तेवढाच रिस्पेक्ट दिला पाहिजे डेफिनेटली. थँक्यू थँक्यू मॅम.